नमस्कार, मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आणि स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. तर अशी मी कामांची सुरुवात करत घेतलेली आहे. कामांची सुरुवात म्हणजे काय, आपली सकाळ तर लवकरच होते सगळ्यांच्या आधी. मग नवऱ्याला डब्बा देणं असो किंवा मुलीला डब्बा देणं असो, आपण सगळी कामं आपण अगदी तत्परतेने करत असतो. आणि हे माझं रुटीन सुरू झालं आहे श्रिया आणि मिस्टर ऑफिसला, म्हणजे श्रिया स्कूलला आणि मिस्टर ऑफिसला गेल्याच्या नंतर. म्हणजे त्यांच्या सगळी तयारी आपल्याला करावी लागते. तर आता मी श्रिया स्कूलला गेली, तिला चपाती भाजीचा डब्बा दिला आणि नंतर दुपारच्या जेवणाची तयारी करते. म्हणजे ती आल्यावर हे खाईल. म्हणजे मुलांची पण खूप नाटकं असतात, हे नाही तर ते नाही तर हे, असं काही ना काहीतरी आपल्याला सतत करत राहावं लागतं. म्हणजे आपण अगदी तत्पर राहावं लागतं आपल्या संसारामध्ये. आणि काहींचं असं म्हणणं असतं बरं का, काहींचं म्हणते मी, सगळ्यांना हा रूल ॲप्लिकेबल होत नाही. म्हणजे मी जे काय बोलते ते, काहींचं असं म्हणणं असतं, आता मी आहे गृहिणी, माझ्यासारख्या अनेक महिला आहेत गृहिणी. म्हणजे काही कारणास्तव, आता माझं पण एवढं शिक्षण झालं आहे, मी सुद्धा नोकरी केले, पण काही कारणास्तव मला नोकरी सोडावी लागेल. तर मला काय आवड नाही आहे की बाबा आपण सुद्धा घरातली फक्त कामं करत राहावं. एवढं शिक्षण झालं आहे, त्याच्या बदली मी सुद्धा अजून नोकरी करू शकते. पण संसाराचा भार, मुलांची काळजी, ह्याच्यामुळे मी तिकडे पाऊल नाही टाकत आहे. म्हणजे मुलीसाठी मी माझी नोकरी सोडले. म्हणजे आपली मुलंच आपलं सर्वस्व असतं, आपलं संसार ह्याच्यातच आपण एवढं रमून जातो ना की बाकी सगळं आपण करिअर म्हणा किंवा आणि गोष्टी स्वतःकडे लक्ष देणं म्हणा, हे सगळं विसरून जातं. तर पॉईंट आहे की काहींचं असं म्हणणं असतं की गृहिणींना काय असं काम असतं, मुलं स्कूलला, नवरा ऑफिसला गेल्यावर त्यांना त्यांचं आयुष्य भेटतं की, म्हणजे निवांत झोपा, मोबाईल बघा, ह्या व्यतिरिक्त त्या काहीच करत नाही बरं का, असं म्हणणं असतं काहींचं. मग बाकीची घरातली कामं असतात ती कोण करतं बरं? म्हणजे बाहेरचे येतात का कामं करायला? म्हणजे तुमची काळजी, मुलांची काळजी, घराची काळजी कोण घेतं बरं? गृहिणींना असा सुट्टीचा दिवस असतो का? सांगा बरं, तुम्हीच सांगा मला आता. आणि झालं कामावर जातात त्या स्त्रिया, म्हणजे त्यांनासुद्धा खूप दगदगीचं त्यांचंसुद्धा आयुष्य असतं, पण त्यांना कुठेतरी कधीतरी मान किंवा रिस्पेक्ट असा मिळत असतो. म्हणजे त्या कमावत्या स्त्रिया असतात, त्या स्वतःच्या पायावर उभ्या असतात. पण आम्हा गृहिणींचं तसं नसतं. आम्ही पूर्णपणे सगळ्यासाठीच आमच्या नवऱ्यावर अवलंबून असतो. तर हे सगळं असं असतं. मग तुम्हीच सांगा मला, आपण सुद्धा नाही का ह्या कॅपेबल की बाबा आपण पण कमवू शकतो, पण काही कारणास्तव आपण नाही करू शकत जबाबदारी. तर असं असतं. मग म्हणा संसार म्हणा किंवा आणि काही सगळ्या जबाबदाऱ्या आपण अगदी मन लावून करत असतो. आपण आजारी असलो तरी आपल्याला सुट्टी घेता येत नाही. आपले जे कामं आहेत ते आपण करतोच, नाही का. तर तर आता मी जेवण बनवत घेतलं आहे श्रियासाठी. तर श्रिया आणि मी सुद्धा दुपारी, मग ती आली की आम्ही जेवून घेणार आहोत. मस्त आमटी केली, सकाळची भाजी चपाती तर आहेच थोडी आणि आता फक्त मी आमटी लावून घेतले. आणि त्याच्यानंतर स्वयंपाक झाला की बाकीचे इतर कामंसुद्धा असतातच. घराची साफसफाई करा, भांडी घासा, नंतर मग मुलांच्या अभ्यासाचं बघा, एवढं सगळं आपल्याला बघावं लागतं. तर तुमचं काय म्हणणं आहे मला नक्की कमेंट करून सांगा. गृहिणींचं आयुष्य असतं का हो सुखाचं, समाधानाचं? असं काहीच नसतं, आपल्याला आरामच नसतो, नाही का. तर हे सगळं मला तुम्हाला शेअर करायचं होतं. हा व्हिडिओ फक्त मी शूट केला आहे, खूप आधीचा होता. पण हे बोलणं मला कधीपासून बोलायचं होतं की बाबा असं खरंच असतं का, की बाबा आपण काहीच नाही का काम करत? मुलं गेल्यावर म्हणजे तो टाईमसुद्धा कसा जातो, मुलं स्कूलला गेल्यावर ते सुद्धा आपल्याला कळत नाही, एवढे आपण कामामध्ये बिझी असतो. एखाद दिवस वाटतं असं की बाबा आराम करावा किंवा मोबाईल बघत बसावं असं वाटतं, पण मग नंतर पुढची आपल्याला आठवण येते, बाबा मी आता टाईमपास केला तर पुढे काय, म्हणजे पुढची कामं सगळी डिले होत राहणार आहेत. तर त्या फक्त विचारांनीच आपण काही कामं म्हणजे आराम करत नाही किंवा आणि काय पटकन अशी सतत कामातच आपण बिझी असतो. आता हेच बघा ना, लग्नानंतरचं आणि लग्नाआधीचं आयुष्य आपलं किती वेगळं असतं ना.
म्हणजे आई वडिलांचा धाक असला तरी आपल्याला असं मत असतं, आपली अशी ओळख असते, आपण काही करू शकतो म्हणजे. आणि आता लग्नानंतर म्हणजे पूर्ण आयुष्य कसं बदललेलं असतं. बाबा घरातलं आवरा, बाहेरची कामं करा, सगळं करा आणि वरनं नवऱ्याचं सुद्धा ऐका बरं का. असं किती जणांच्या बाबतीत होतं. आणि आई झाल्यानंतरचं तर आयुष्यच बदलून जातं पूर्ण. आपण पूर्ण मुलांसाठी सगळं करत असतो. आपलं आयुष्यच असं काही नसतं. मुलं सांगतील तसं, म्हणजे स्वतःची ओळखच आपण विसरतो. मुलांच्यासाठी सगळं करा, मुलं म्हणतील तसं करा आणि आजारी पडल्यावर तर मुलांचं बघायलाच नको. म्हणजे पूर्णपणे मुलं आपल्यावर अवलंबून असतात. आपण सुद्धा ते आपल्यासाठी आई पण आल्यावर आपण सुद्धा स्वतःला पूर्ण बदलून घेतो. आणि मग आपण लक्षातच ठेवत नाही की बाबा आपल्या आयुष्यात असं काय चाललं आहे, की बाबा मग मुलं मोठी होणार त्याच्यानंतर आपलं आयुष्य सुरू होणार का, असं सगळं आपलंच असतं. म्हणजे आता सध्या मुलांसाठी सगळं आपण करत असतो. असो चालायचंच नाही का. प्रत्येकीच्या वेगवेगळ्या कहाण्या अशा असतात. तर अशी एक होती माझी कहाणी, म्हणजे प्रत्येक गृहिणीला ही रिलेट करते मी. तुम्हाला माझं म्हणणं खरं वाटतंय का, मला कमेंट करून नक्की सांगा. तर असं माझं जेवण करून झाली, भांडी घासून झाली आणि आता मी लादी पुसून घेते. पटकन अशी लादी पुसून घेतली आणि त्याच्यानंतर मुलांच्या स्कूलचं म्हणजे अजून काही काही वेगळं असतंच चालू. ह्याची ड्रॉइंग बुक आली होती, तिला वरती आणि अशी आडवी लाईन मारून द्यायची होती. श्रिया नाही तर म्हणून म्हटलं पटकन हे काम करून घेते. श्रिया असल्यावर सुद्धा ती मला असं काही करून देत नाही. म्हणजे तिलाच असं तिनेच माझ्या हातातून हे घेतलं असतं आणि तिनेच काहीतरी वेड्यावाकड्या लाईन मारून घेतले असत्या. तर असं सगळं मी हे केलं. त्याच्यानंतर त्या बुकवर नाव वगैरे टाकायचं होतं. ते नाव वगैरे टाकून घेतलं मी. म्हणजे लहान मुलांच्या तर सगळ्याच गोष्टींवर, अगदी पेन, पेन्सिल, पट्टी, रंगपेटी सगळ्यावर अशी नावं टाकायला लागतात. तर मी हे असं छानसं माझं काम करून घेतलं. म्हणजे मुलांच्या अभ्यासाकडे आपल्याला खूप आवर्जून लक्ष द्यावं लागतं. त्याच्यानंतर मग बाकी सगळं. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जरूर एकदा सबस्क्राईब करून घ्या. माझं म्हणणं किती जणींना योग्य वाटतंय, तुमचे काय मतं आहेत माझ्यापर्यंत नक्की कळवा. हे होतं माझं थोडंसं गृहिणीबद्दलचं मत. तुम्ही काय म्हणता ह्याच्याबद्दल नक्की मला कमेंटमध्ये सांगा. भेटूया अशा छानशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. सगळ्या गृहिणींनी आपली काळजी घ्या. भेटूया अशा छानशा एका व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब करा बरं का. बाय.